नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी मस्त अशी एकदम सोप्या पद्धतीनं मुगाची डाळ घालून मेथीची भाजी बनवणार आहे. तर चला मग वेळ न घालवता करूया सुरुवात. तर बघा, सगळ्यात पहिलं एक 5-6 पाकळ्या लसूण आणि 4-5 मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत आणि मेथीची भाजी बिना नीट करून स्वच्छ धुवून घेतली आहे. आता कढई ठेवली बघा गॅसवर गरम करायला. कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घातलं. तेल चांगलं गरम होऊ दिलं. त्यानंतर 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी घालून घेतली. जिरे मोहरी चांगली तडतडली की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घेतलेला आहे आणि ठेचा घालून झाल्यानंतर चांगलं असं परतवून घेतलं तेलामध्ये. त्यानंतर मेथीची भाजी घालून घेतलेली आहे. मेथीची भाजी मी कट करून काही घेतलेली नाही, डायरेक्ट अशीच तोडलेली टाकलेली आहे. त्यानंतर बघा, मेथीची भाजी चांगली तेलामध्ये परतवून घेतली आणि मुगाची डाळ मी भिजत ठेवलेली होती 15 मिनिटं. तर ती मुगाची डाळ घालून घेतलेली आहे आणि छान असं मिक्स करून घेतलं. त्यानंतर 2-3 चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ घालून घेतलं. मीठ बघूनच घालायचं आहे, कारण पालेभाजीला कमी मीठ लागतं त्याच्यामुळं. मग कूट घालून झाल्यानंतर चांगलं मिक्स करून घेतलेलं आणि 5 मिनिट ताट झाकून चांगली भाजी शिजवून घेतली. आता भाजी शिजल्यानंतर बघू शकता, छान अशी मुगाची डाळ आणि भाजी चांगली शिजलेली आहे. 10 ते 15 मिनिटामध्ये मस्त अशी मेथीची भाजी तयार झालेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि